महाराज मग आम्हाला देवाचा परिचय करून देतात याचा अर्थ आम्ही देवाला ओळखत नाही का? म्हणजे देवाच्या सुद्धा लोकांनी वाटण्या केल्या बुवा, देवाच्या वाटण्या केल्या. अशी किती जरी भक्ती केली आपल्याला काही फळ प्राप्त होत नाही. दिसण्याकरता असावे का असण्याकरता? असण्याकरता असावे, पण आपण घालतो दिसण्याकरता. दिसण्याकरता घालतो म्हणून मालेगावच्या स्टँडवर भर दिवसा चोरी होते. प्रभा विश्व अवघा रंग एक झाला. अतिपुरीच्यात अवज्ञा झाली. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, अभंग सर्वांच्या पाठ आहे, पण अर्थदृष्ट्या अभंगाकडे सर्वांची पाठ आहे. विठ्ठल कीर्तनाची सुरुवात करताना अभंग रोज म्हणतो, गावामध्ये भजन करताना अभंग रोज म्हणतो, दिंडी काढायची असली की अभंग हाच म्हणतो. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. पाठ आहे का नाही अभंग? मी पूर्वार्ध म्हणतो, तुम्ही उत्तरार्ध म्हणा. पूर्वार्ध उत्तरार्ध नाही कळालं, मी पहिलं तुकडं म्हणतो, तुम्ही पुढचं तुकडं म्हणा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. जेवले नाही का? मोठ्यानं म्हणा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळशी हार गळा काशे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आता अभंग तुमच्या पाठ आहे, मला कशाला बोलवलं इथं? अभंग पाठ आहे हो, पण अर्थदृष्ट्या आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून या अभंगाचं आपल्याला चिंतन करायचंय. विठ्ठल विठ्ठल. हा अभंग सेवेकरता का घेतला त्याचं कारण आहे. अगदी 2 दिवसावरती, उद्याचे 2 दिवस, उद्या परवा दिवस गेला की वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही प्रमुख वाऱ्या सांगितल्या, स्वतः भगवान परमात्मा सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शे गुज पांडुरंग, कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. अशी कार्तिक यात्रा आता जवळ आलेली आहे. 2 दिवसावर कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूरची फार मोठी यात्रा आहे. म्हणून दुसरं काही वर्णन करण्यापेक्षा म्हटलं पांडुरंगाचं वर्णन करावं. आणि फड संप्रदायामध्ये, फडकऱ्यांमध्ये अशी पद्धत आहे, सप्ताहातला पहिला दिवस म्हटला की रूपाचं वर्णन करायचं आणि दुसऱ्या दिवशी ध्यानाचं वर्णन करायचं. म्हणून आजच्या कीर्तनाला, दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाला फड संप्रदायामध्ये ध्यानाचं कीर्तन म्हणतात. कशाचं? ध्यानाचं. पूर्वीचे लोक म्हणायचे का आज कशाचं कीर्तन आहे? म्हणले ध्यानाचं कीर्तन आहे. 7व्या दिवशी कशाचं कीर्तन आहे? म्हणले मागणीचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे? म्हणले जागराचं कीर्तन आहे. आणि 8व्या दिवशी कशाचं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे, पगाराचं कीर्तन आहे. अशी पद्धत आहे. तसं आजचं ध्यानाचं कीर्तन, म्हणून ध्यानाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा जीवाच्या समोर भगवंताचा परिचय करून देतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज या अभंगाच्या द्वारे देवाचा, भगवंताचा, श्रीहरीचा परिचय करून देतात. मग काही सुज्ञ मंडळी म्हणतील, महाराज आम्हाला परिचय करून द्यायची काय गरज? परिचय कुणाला द्यावा लागतो? बाबा बंद करा मोबाईल. विठ्ठल विठ्ठल. ऐका, काही सुज्ञ मंडळी शंका घेईल, महाराज आम्हाला परिचय करून देण्याची काय गरज? परिचय कुणाला द्यावा लागतो? अनोळखी माणसाला. म्हणजे ज्याचा परिचय नाही, जो ज्याला ओळखत नाही, त्याचा परिचय त्याला करून द्यावा लागतो. काही लोक म्हणतील, महाराज मग आम्हाला देवाचा परिचय करून देतात याचा अर्थ आम्ही देवाला ओळखत नाही का? आपल्याला आपल्या देवाचा परिचय नाही. आता शेपक प्रमाणे म्हणण्याचा अधिकार नाही. कुठलं? तुका म्हणे कैसे आंधळे हे आणि गेले विसरून खऱ्या देवा. ज्या अर्थी महाराज म्हणतात खऱ्या देवाला विसरले, त्या अर्थी खोटे देव असले. बोला. ज्या अर्थी खऱ्या देवाला महाराज म्हणतात विसरले, त्या अर्थी खोटे देव असले पाहिजे. मग काही झालेले देव आहेत, काही केलेले देव आहेत. खरंच आपण देवाला विसरलो, ऐका, देवाला विसरलो म्हणजे देवाला आपण ओळखत नाही
जगद्गुरु तुकोबाराय बाळक्रीडेच्या अभंगामध्ये म्हणतात, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना डोळे नाहीत ते आंधळे नाही. मग कोण आंधळे आहेत? म्हणले ज्यांना डोळे आहेत आणि डोळे असून जे खऱ्या देवाला ओळखत नाही ते आंधळे आहेत. आंधळी ती तू का मने संसारी, आंधळी ती तू का मने संसारी, आंधळी ती तू का मने संसारी, आंधळी ती मला मने संसारी, नाही हरी ओळखीला, नाही हरी आंधळी ती तुका म्हणे संसारी. अरे या संसारामध्ये ते आंधळेत कोण? जी नाही हरी ओळखीला, जे देवाला ओळखू शकले नाहीत ते आंधळे आहेत. महाराज खरंच आम्ही आंधळेत का हो? खरंच आहे हो. आपल्याला देवच कळाला नाही आणि देव कळाला नाही, देवाला आपण ओळखत नाही, म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला देवाचा परिचय करून देतात. खरंच देवाला माणसं ओळखत नाही. मी तुम्हाला सत्य उदाहरण सांगतो, सत्य परिस्थिती आहे. नारदाच्या गादीहून खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलण्याची ही जागा नाही. फक्त गावाचं नाव विचारू नका बुवा. हा कीर्तन झाल्यावर विचारलं तर सांगा ना तुम्हाला. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तिथं आम्ही तुकाराम बीजेचा कार्यक्रम करतो. माऊलीला माहिती आहे ते गाव. त्या गावामध्ये भव्य दिव्य मंदिर आहे. त्या गावामध्ये गुरुवर्य तुकाराम बाबांनी जवळजवळ 20-25 वर्ष भागवत कथा केलेली त्या गावामध्ये. मग तिथं भव्य दिव्य पांडुरंगाचं मंदिर बांधलं आणि लोक मंदिराच्या पुढंच घाण करायचे. घाण करायचे म्हणजे काय करायचे? लघवी करायचे. मग शेवटी माणूस आहे, माणूस सांगून ऐकत नाही, करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, बोलू नये ते बोलतो, ऐकू नये ते, कीर्तनात झोपू नये तरी माणूस आहे तो, ऐकत नाही लोक. मग समोर मंदिराच्या समोर लघवी करायची. गावातला एक सुशिक्षित माणूस आला, त्याने पाहिलं हे बरोबर नाही. मग त्याने काय केलं, जिथं लोक लघवी करायचे तिथं असं बोर्ड लिहिलं आणि बोर्डावर काय लिहिलं, येथे लघवी बसू नाही, येथे लघवी बसू नाही असं बोर्ड लिहिलं. तरी लोक तिथंच लघवी करायचे. येथे थुंकू नये असं लिहिलं की लोक जे लिहिलेलं आहे त्याच्यावर थुंकल्याशिवाय कोपऱ्यात बरोबर थुंकतात लोक. मग ते लोक आहेत लघवी करायचे. मग तो ज्यानं बोर्ड लिहिलं होतं, लावलं होतं, तो आला. एक मनुष्य लघवी करत होता, त्याला बोलला, अरे तुला लाज वाटते का नाही, काय डोकं आहे का नाही? म्हणले काय झालं? बोर्ड वाचलं नाही का? म्हणले काय? येथे लघवी बसू नाही. तो लघवी करणारा मनुष्य काय म्हणला माहिती का त्याला, तुला डोकं नाही का, तुला अक्कल आहे का नाही? म्हणले काय झालं? बोर्ड तूच नीट वाच. म्हणले काय? बोर्डावर काय लिहिलंय? म्हणले येथे लघवी बसू नाही. म्हणले मी बसून नाही, उभ्यानं करतोय. असे लोक पुढचे आहेत, ऐकत नाही. मग लोक ऐकत नव्हते. शेवटी त्या माणसानं एक उपाय केला. काय? मध्यरात्री उठला, भला मोठा दगड घेतला चौरंगी चिरा बघून आणि जिथं लोक लघवी करायचे तिथे नेऊन मांडला. आणि मांडल्यानंतर शेंदूर घेतला आणि त्या दगडाला शेंदूर लावला. पहाट उठला, आंघोळ केली, स्नान केलं, सोवळं नेसला, आरतीचं पूजेचं ताट घेतलं आणि त्या देवापाशी गेला आणि त्या दगडाला, शेंदूर लावलेल्या दगडाला त्या ठिकाणी पूजा केली, नारळ फोडला,
हार घातला, प्रदक्षिणा घातली, प्रसाद ठेवला, नमस्कार. हे दुसऱ्यानं पाहिलं, तिसऱ्यानं पाहिलं, चौथ्यानं, पाचव्यानं, सहाव्यानं, सातव्यानं, कितीपर्यंत जाऊ? असं एक 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 करता 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 लोक त्या देवाची भक्ती करू लागले, पूजा करू लागले, भक्त वाढले, उपासक वाढले. मग शेवटी गावामध्ये बैठक बसली. अहो म्हणले, आपण ज्या देवाची भक्ती करतो, ज्या देवाची पूजा करतो, आपल्याला त्या देवाचा एक वार्षिक यात्रा उत्सव करायचा आहे म्हणले. बैठक बसली, मंजूर, भव्य दिव्य यात्रेचं नियोजन केलं. पण एक जण उठला, म्हणले का हो, आपण त्या देवाची यात्रा करायची खरंय, पण ज्या देवाची यात्रा करायची म्हणले त्या देवाचं नाव काय? आता कोणाला माहिती नाव काय म्हणले? एका जणानं वरी हात केला, ज्याने देव तयार केला तो त्याने हात वरी केला. म्हणला मी सांगू? म्हणले सांग. म्हणले काय नाव देवाचं? तो म्हणला मुत्र्या देव. आता अशा देवाची किती जरी भक्ती केली, किती जरी पूजा केली, काय उपयोग आहे हो? करणाऱ्याचा उद्धार नाही, आणि ज्या देवाची पूजा करतोय तोही काही फळ देणार नाही. तुकोबराय म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवती कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान, आपुले इच्छी आणि कापिडी काय ते देईल बराडी, कळोही आली तयाची जोडी अल्परोकडी बुद्ध्यादिरा. अशा देवाची किती जरी भक्ती केली, किती जरी पूजा केली, तरी आपला उद्धार होत नाही. महाराजांनी हे निरीक्षण केलं आणि सुंदर असं नाथ महाराज म्हणतात, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरी बैसविले, गंध अक्षदाने झाकोलिले, मना आले ते नाव ठेविले, या या जनाशी लागले वेडे. महाराजांनी निरीक्षण केलं. पूर्वीच्या काळामध्ये ते गावोगावी डोक्यावर पेटे घेऊन लोक फिरायचे आणि काय म्हणायचे, चला देव करून घ्या, देव करून घ्या, म्हणजे देव तयार करून द्यायचे. मग घरातलं शिळ तांब पितळ सगळं काढायचं आणि देव तयार करून घ्यायचे. इतके देव तयार करून घ्यायचे की त्या देवाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. मग मनानेच नाव ठेवायचं. आता ही मेस्को माता तर अजून माहीत नाही हो. मेस्को माता कोण्या पुराणात आहे काहीच माहीत नाही, कुठून आली कशी आली काहीच मिळलं नाही. कसे लोक मनाने नावं ठेवायला लागले. महाराज म्हणले, या या जनाशी लागले वेडे. सत्य परिस्थिती सांगतो. माझं एका ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं आणि ज्या घरामध्ये फेटा बांधला त्या घरातली माऊली देवपूजा करत होती आजी. आणि देवपूजा करता करता, बोलू नका देवा, बोलू नका, खाली बसा, बसा खाली. त्या घरातली आजी देवपूजा करत होती आणि देवपूजा करता करता तिनं अर्धीच देवपूजा केली. लक्ष माझ्याकडे द्या. तिनं अर्धीच देवपूजा केली आणि अर्धे देव तसेच राहू दिले. मग मी विचारलं, म्हटलं आजी तुम्ही अर्धे देव कसं काय पूजले आणि अर्धे देव का ठेवले? ते आजी म्हणले, महाराज ते अर्धे देव सुनेचे. म्हणजे देवाच्या सुद्धा लोकांनी वाटण्या केल्या बुवा, देवाच्या वाटण्या केल्या. अशी किती जरी भक्ती केली आपल्याला काही फळ प्राप्त होत नाही. महाराजांनी असं निरीक्षण केलं, अरे लोक खऱ्या देवाला विसरले, म्हणून महाराज तुम्हा आम्हा समोर देवाचा परिचय करून देतात. विठ्ठल विठ्ठल परिचय करून देत असताना आता तसं पाहिलं, संपूर्ण अभंग पहा तुम्ही. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये महाराज तटस्थ लक्षणाने परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षणाने परिचय करून देतात. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये महाराज तात्पुरता परिचय करून देतात आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कायमचा परिचय करून देतात. मी तुम्हाला असे विचारतो, तुम्हाला तात्पुरता परिचय पाहिजे का कायमचा? कायमचा परिचय कोणता महत्वाचा आहे? कायमचा. मग महाराजांनी पहिल्या 3 चरणामध्ये तात्पुरता परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये कायमचा परिचय करून दिला. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षणाने म्हणजे कधी आहे कधी नाही बदलणारा परिचय, आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण, स्वरूप त्याला म्हणतात जे कधीच बदलत नाही, असा स्वरूप लक्षणाने परिचय करून दिला. ऐका, मग महाराज परिचय करून देतात, देवाचा परिचय करून देतात. तसं अभंगाचं जर आपण पूर्ण निरीक्षण केलं तर या अभंगामध्ये कुठल्याच देवाचा उल्लेख केलेला नाही, कुठल्याच देवाचा नाही.
कुठल्याच. आता भगवंताचे किती नाव आहेत? विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत. आणि महाराज म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्याशे, किंवा अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. रूपे अनंताची अनंत पार, असा तो अनंत आहे ज्याला कधी अंत, ज्याचा कधी अंत होत नाही तो अनंत आहे. मग या अभंगामध्ये कुठलंच नाव नाही. पूर्ण अभंग पहा, देवाचं नाव आहे का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, म्हणा ना हो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळशी हार गळा काशे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आहे का देवाचं नाव कुठलं? दिसलं का नाव तुम्हाला? की बाबा हरी, शंकर, गोविंदा, माधव, मुकुंदा, राम, कृष्ण आहे नाव? नाही. मग तरी सुद्धा महाराज देवाचा परिचय करून देतात. तरी कसं? ऐका, परिचय हा लक्षणाहून होत असतो. लक्षण कळलं की देवता कळते. आता मी तुम्हाला लक्षणं सांगतो, तुम्ही देवता ओळखा. लक्षणं सांगतो, जो योग्य उत्तर देईन त्याला 2 रुपये बक्षीस. लक्षण ओळखा फक्त योग्य. आता लक्षण सांगतो, देवता ओळखा. त्रिमुखी, मागे गाय, पुढे कुत्रा, काखेमध्ये झोळी. दत्तात्रय. व्याघ्रांबर परिधान केलेला आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे, कैलासामध्ये वास्तव्य आहे. हा, शंभू महादेव. आता माझ्याकडे बघा, अशी उभी आहे. कशी? अशी उभी आहे. उजव्या हाताने आशीर्वाद देते आणि डाव्या हातामधून 1000-500च्या नोटा बाहेर पडतात. कोण कोण म्हणलं? ऐश्वर्या राय? नाही नाही, लक्ष बरोबर ओळखलं. आता 2 रुपये घेऊन जा, पण माझ्याकडून नाही, आमच्या माऊलीकडून घेऊन जा. उद्या घ्या कथेत. लक्षण कळले की देवता कळते. तसं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिल्या 3 चरणामध्ये लक्षणं सांगितली. महाराज म्हणतात, आम्ही ज्या देवाचे भक्त आहेत, आम्ही ज्या देवाची उपासना करतो, ज्या देवाची पूजा करतो, आमचा परमात्मा कसा आहे महाराज लक्षण सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर ते
येऊन या. आता महाराजांनी लक्षणं सांगितली. आता तुम्ही देवता ओळखा. कोणती देवता आहे हो? जी सुंदर आहे, विटेवरती उभा आहे, करकटावरती म्हणजे हातकटेवरती म्हणजे कमरेवरती ठेवलेले आहेत, गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, काशीला पितांबर आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी आहे, कानामध्ये मकराकार कुंडली आहेत. कुठली देवता आहे? बरोबर खरं. आता हे तेच सांगू शकतील की जे जे पंढरपूरला गेले ते. कोण कोण पंढरपूरला गेलं नाही हातवरे करा बरं. की जे जे पंढरपूरला गेले नाहीत ते इमानीतपणे हातवरी करा की महाराज आम्ही आजपर्यंत पंढरपूरला गेलो नाही. आता यातले बघ बरेच जण गेले नाही बरं, पण काही कायला वाटतं हात कसा वरी करावा, महाराज दुसरंच बोलतील काहीतरी, करू का नाही करू का नाही करू का नाही, बारकेल्या करावं. ऐका, जे जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, मनुष्य देहाला आलात ना, एकदा तरी जन्मासी येऊनी पहारे पंढरी, होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी, किंवा दुसरे प्रमाणे पाहे पाहे रे पंढरी, होय होय वार करी. सारखंच आहे. महाराज म्हणतात जन्माला आले ना एकदा तरी पंढरपूरला जा. माझी तुमच्या चरणावरती विनंती आहे, एकदा तरी पंढरपूरला जा. किद्दा? एकदा तरी पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा. कुठं जायच्या अगोदर? म्हणले का हो कशानं गेले? म्हणले अटॅक आला, झटका आला. तुम्हाला सांगू, झटका येण्याच्या आधी आपला नामचिंतनाचा फटका ते मला दाखवा. नामचिंतनाचा फटका दाखवला की त्याला मरणच नाही. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरला गेल्यानंतर आपण पांडुरंगाची मूर्ती पाहिलेली आहे, दर्शन घेतलेले पांडुरंगाचं. नाही पंढरपूरला आपापल्या गावातल्या मंदिरात तरी, आपल्या गावात आहे का नाही? दाभाडीत आहे पांडुरंगाचं मंदिर आहे, किंवा फोटोमध्ये पाहिलेलं असेल पांडुरंगाची मूर्ती पाहिलेली आहे. आणि तुम्ही मला सांगा, तो पांडुरंग परमात्मा दिसायला कसा आहे? काळा आहे की गोरा आहे? काळा आहे की गोरा आहे? काळा. कसा आहे तो? काळा. बरं, सौंदर्य शास्त्रामध्ये किंवा तुमच्या दाभाडीमध्ये काळ्याला गोरं म्हणते, आपलं काळ्याला सुंदर म्हणतात का गोऱ्याला? मला कीर्तन जड जायला लागले बुवा, खरं सांग. तुमच्यात कसं आहे? काळ्याला सुंदर म्हणतात का गोऱ्याला? गोऱ्याला. मग परमात्मा पांडुरंग परमात्मा आपला कसा आहे दिसायला? काळा. मग तो दिसायला काळा आहे आणि तुकोबरा आजच्या अभंगामध्ये विशेषण काय देतात? सुंदर. हा काय नेमकं खरं काय म्हणायचं आपण? तर ऐका बरं, काळात आपल्याला काळा दिसतो, ज्ञानोबा आहे तर म्हणतात तो काय हाताचा काळा आहे का हो? ठाईचाची काळा नादी बहु काळा, ठाईचाची काळा अनादी बहु काळा, इतका तो काळा आहे. आणि इतका काळा असणारा परमात्मा, आणि त्याला तुकोबराय म्हणतात काय? सुंदर. नेमकं काय भानगड आहे? काय सुंदर का म्हणतात? तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ऐका. व्यवहारामध्ये आपली म्हण आहे, वाणात नसावं पण गुणात असावं. वाण नसला तरी चालेल हो, पण काय पाहिजे? गुण पाहिजे. गुण नाही तर दिसायला गोरी गोरी गोमटी, पण काय करावं? अवघड आहे. म्हणून दिसायला महत्व नाही, असायला महत्व आहे. परमार्थामध्ये दिसायला असावं का असायला असावं? कीर्तनापुरतं खरंच बोलणार आहे मला माहिती, पण आपले सगळ्याचे प्रयत्न दिसण्याकरताय का असण्याकरताय? आपलं दिसण्याकरता चाललंय का असण्याकरता? अहो दिसण्याकरताच चाललंय सगळं.
कीर्तन दिसण्याकरता आहे, भजन दिसण्याकरता आहे, कथा दिसण्याकरता आहे, चालीव म्हणणं दिसण्याकरता आहे, मृदंग वाजवणं दिसण्याकरता आहे, कीर्तन ऐकणं दिसण्याकरता आहे, असण्याकरता आहे का? नाही. बरं तुम्ही मला सांगा आई, तुम्ही अंगावरचे दागिने घालता, अंगावरचे दागिने दिसण्याकरता असावे का असण्याकरता? दिसण्याकरता असावे का असण्याकरता? असण्याकरता असावे. पण आपण घालतो दिसण्याकरता. दिसण्याकरता घालतो म्हणून मालेगावच्या स्टँडवर भर दिवसात चोरी होते, आहे का नाही? दिसायला महत्व नाही, असायला महत्व आहे. आमचा परमात्मा दिसायला कसाही दिसू द्या. आता तुम्हाला मला दिसतो तो काळा, पण जगद्गुरु तुकोबरा आदी करून जे संत महात्मे आहेत ना, त्या संत महात्म्यांना त्यांच्या दृष्टीने तो परमात्मा सुंदर दिसला. सुंदर का दिसला? तर तेवढी त्याची भक्ती केली, तेवढी त्याची उपासना केली, आणि त्या भगवंतांनी त्याचं खरं सौंदर्य, खरं रूप आमच्या संत महात्म्यांना दाखवलं. ज्ञानोबराय तर त्याच्या पुढे बोलतात, परमात्मा नुसता सुंदर नाही, मग कसा आहे? अति सुंदरा तू पेंढारा, अति सुंदरा अति सुंदरा तू पेंढारा, अति सुंदरा तू पेंढारा, बापर कुमा देवी वरा, बापर कुमा देवी वरा, जाणितले जाणितले माझे मदतले, जाणितले 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 माझे मदतले, जाणितले अति सुंदरा तू पेंढारा, अति सुंदरा तू पेंढारा, बापर कुमा देवी वरा, बापर कुमा देवी वरा, जाणितले जाणितले माझे मदतले, जाणितले 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 ज्ञानोबरायांचा अभंग आहे. कसं आहे, सगळ्याच संतांमध्ये ज्ञानोबरायांच्या अभंगाला चाली लावणं लय कठीण आहे बरं का. शब्दच मेळ खात नाहीत. एक म्हणावा एक सुटतो, एक धरावा एक सुटतो. म्हणून जाणितले जाणितले माझे मज दिधले, जाणितले ज्ञानोबराय म्हणतात तो कसा आहे? अति सुंदर आहे, अति सुंदर, नुसता सुंदर नाही, अति सुंदर. किती सुंदर? तुकोबाराय म्हणतात, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, समपाय कर कटी, समपाय कर महाराज म्हणतात, पाहिली या वेद लावी, वैशेजीवी जडोनी. त्याला बघितलं की त्याला बघतच राहावंसं वाटतं. किती सुंदर आहे. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा. आता पूर्ण अभंग बघा. कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी, रुळे माळकंठी, मुकुट कुंडले, श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले, सकळे किंवा जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना किंवा आवडे हे रूप गोजिरे, पाहता लोचन. किती परमात्मा सुंदर आहे, खूप सुंदर आहे महाराज. आणि असा सुंदर परमात्मा एक ठिकाणी कबीर महाराज म्हणतात, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. त्याला रंगही नाही आणि त्याला रूपही नाही. ज्ञानोबराय म्हणतात, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, खुजाना ठेंगणा. तो काळाही नाही आणि तो गोराही. नेमकं महाराज आम्ही खरं काय म्हणायचं? नेमकं सांगा ना काय म्हणायचं? तर ऐका,
परमात्मा सुंदर दिसण्याकरता आपल्याला दिव्य दृष्टी आली पाहिजे. तर आपल्या चर्मचक्षुने तो परमात्मा सुंदर दिसणारच नाही. आपण वरवर अंगाने बघतो, आपल्या डोळ्याने तो आपल्याला सुंदर दिसणारच नाही, तो काळाच दिसणार आहे. मग संत महात्म्यांना सुंदर का दिसला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. संत महात्मे देवावरती प्रेम करतात आणि देवावरती प्रेम करीत असताना ते देवाकरिताच प्रेम करतात. आपण देवावरती प्रेम करतो पण देवा करता नाही, आपल्या जीवा करता करतो. देवावरती प्रेम केलं पाहिजे. आपण खातो ना, देवाला खाऊ घाला. आपण पितो, देवाला. जनाबाईचा अभंग आहे, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. आहे का नाही? देवा करता देवाची सेवा संतांची. संत महात्मे देवावरती प्रेम करतात. किती करतात, कसं करतात? जसं आई आपल्या मुलावरती करते तसे संत महात्मे देवावरती प्रेम करतात. ऐका, आई कशी असू द्या पण दिसायला कुरूप जरी आई असली तरी त्या आईला तिचं बाळ कसंही असू द्या. महाराज म्हणतात, आंधळे पांगळे मुके अनर्गळ परिजीवा परिस बाळ पडिये माते. बाळ आंधळ पांगळ मुक कसंही असू द्या तरी आईला कसं आहे, गोड आहे. आईला कसं आहे, गोड आहे. आई म्हणते, माझा बाळ्या, माझा सोन्या, माझा. आई काय म्हणते बाळाला, माझा सोन्या, माझा सोन्या. वास्तविक पाहता तो सोन्या लोखंडापेक्षा जड असतो. कोण? सोन्या. आईच्या दृष्टिकोनातून तो कोण आहे? सोन्या. 5 एकर शेत आहे, काळी भंगार माती आहे आणि ते बाळ निहून जर त्या मातीत टाकलं तर ओळखू येत नाही. ती आई काय म्हणते माहिती का, माझ्या बाळ्याला अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये जोड नाही. अशा बाळ्याला, ज्याच्या नागपूर कानपूर सगळ्यात लाईन चालू असते तरी त्या बाळ्याला जोड नाही. का? शेवटी आई आहे. आईला ते बाळ चांगलंच आहे, गोंडसच आहे. म्हणून तसं संत महात्मे देवाकडे बघतात आणि आमच्या देवाला म्हणतात, देवा तू फार सुंदर आहे बरं, फार सुंदर आहे बरं. आणि म्हणून असं सुंदर असणारा परमात्मा महाराज म्हणतात तो कसा आहे, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. तो ती ते नपुसकलिंगी विशेषण वापरलं. ते ध्यान सुंदर. ते म्हणजे कोणतं? ते आता इथं निर्देश केलेला आहे. ते म्हणजे कोणतं? ते ध्यान सुंदर. कोणतं ध्यान सुंदर? ऐका, जे राम अवतारामध्ये होतं ते, जे कृष्ण अवतारामध्ये होतं ते, जे वराह अवतारामध्ये होतं ते, जे नृसिंह अवतारामध्ये होतं ते. कोणतं ध्यान? जे राम अवतारात, कृष्ण अवतारात, इतर अवतारामध्ये जे होतं ते ध्यान. ते सुंदर. ते म्हणजे कोणतं हो? अहो तेच ध्यान. कुठं आलं? ते समाचरण साजिरवी देवरी. समचरण